ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नागपूर बोर्डानं एका मृत शिक्षकाची परीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। 6 महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावानं नागपूर बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी 2 शाळेत परीक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत। शाळेनं शिक्षकाच्या मृत्यूची माहिती देऊनही आदेश काढले गेल्यानं बोर्डाच्या अजब कारभाराची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। गोंदियाच्या सालेकसामधील शिक्षकेची 2 ऑगस्ट 2024ला माहितीची शहानिशा न करताच जुन्या यादीच्या आधारावरच आदेश काढल्याची माहिती मिळते। लहू पंचबाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 2024ला हृदयविकाराच्या झटक्याने झाला। या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसर्सला दिले, बोर्डाला सुद्धा सादर केलेले आहे। त्या उपरांतही 8 दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बीजेपारची शाळा आणि तेरखेडीची शाळा इथे त्यांनी पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जे न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे, कारण या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्रव्यवहार केला होता। पानतावणे सरांशी बोलणी केली की सर बोर्डाला फोन लावा। सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो। सहनिशा आपण केली, सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की ML पंचबाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे। आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत 1 तासाच्या आत आम्हाला दुसरा एक्सटर्नल दिला।